शाळेच्या पहिल्या दिवशी सर्वत्र घंटा वाजत असतानाच बीड जिल्ह्यातील आष्टा हरिनारायण येथील जिल्हा परिषद शाळेला मात्र ग्रामस्थांनी पहिल्याच दिवशी कुलूप ठोकलंय। आज पहिलीचा प्रवेश सोहळा असतो जिल्हा परिषद शाळेचा। कुणीतरी प्रतिष्ठित अधिकारी येणार असं कळलं आम्हाला, पण कुणीच आलेलं नाही आणि आम्ही लेखी निवेदनाद्वारे प्रत्येक विभागाला आम्ही शाळा बंदचं निवेदन दिलं, तरीही आज कुणीपर्यंत अद्यापपर्यंत तरी कुणी अधिकारी फिरकले सुद्धा नाहीत आमच्याकडं आणि यामुळे आम्ही शाळा बंद केलेली आहे। शाळेची गुणवत्ता अलीकडं कमी होत चाललेली, त्याचं कारण शासनाची उदासीनता, वेळेवर पदं न भरणे, दर्जेदार शिक्षक न देणे। या ठिकाणी प्राथमिक पदवीधराचे जे मंजूर पदं आहेत त्यामध्ये विज्ञानाचे आणि गणिताचे जे पदवीधर असायला हवेत त्याच्याऐवजी सामाजिक शास्त्राचेच जास्तीचे आहेत ते हलवणं आणि विज्ञानाचे गणिताचे या ठिकाणी भरणं आवश्यक आहे। त्याचबरोबर काही सामाजिक शास्त्राच्या शिक्षकांची या ठिकाणी बदलीही झालेली आहे, तरी हे ते इथंच चिकटून राहिलेले आहेत। प्रशासनानेही त्यांना ठेवलेलं आहे, तर त्यांची बदली जिथं त्यांना जागा असेल तिथं द्यावी आणि या ठिकाणचे गणित विज्ञानाचे शिक्षक प्राथमिक पदवीधर भरावेत ही गावकऱ्यांची इच्छा आहे। गेल्या वर्षभरापासून इथे विषय शिक्षक नसल्याने मोठं नुकसान झाल्याचं विद्यार्थी सांगतात। मी इयत्ता 9वी मध्ये आहे। माझ्या शाळेचे नाव PMC जिल्हा परिषद माध्यमिक शाळा आहे। आम्ही पहिल्याच दिवशी लिंबाखाली बसलो, कारण की आमच्या शाळेत मॅथ आणि सायन्सला पुरेसे शिक्षक नव्हते, त्यामुळे आम्हाला आज शाळेच्या बाहेर बसण्याची वेळ आलेली आहे। ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोनवरून संपर्क साधला, मात्र कुठल्याही अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही। शाळेला जर तात्काळ विशेष शिक्षक मिळाले नाही तर आम्ही शाळा मंत्रालयात भरू असा इशारा आता ग्रामस्थांनी दिलाय। मला विज्ञान आणि गणित या विषयाचे शिक्षक नाही दिले तर आम्ही 2 दिवसात माननीय शिवसाहेबांच्या दालनात आमची शाळा घेऊन जाऊ। तिथं जर आमची मागणी मान्य नाही झाली तर आम्ही मुंबईला सुद्धा मंत्रालयात आम्ही आमचे मुलं आणि आम्ही पालक मंत्रालयात सुद्धा जाऊ शकतो।